श्रीराम नमस्कार. श्रीमद भगवद गीता व मनुष्य जीवन भाग 64. अक्षर ब्रह्म योग या योगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे ब्रह्म, अध्यात्म आणि ध्यान ह्या तिन्हीच्या अनुषंगाने हा योग चालू होतो. अर्जुनाने प्रश्न विचारला होता, द्रौपदी वस्त्रहरण जेव्हा चालू होतं तेव्हा द्रौपदीने जेव्हा हाक मारली आणि तू बाहेर होतास तेव्हा तू आलास आणि ही घटना त्यावेळी तिला वस्त्र पुरवल्यानंतर थांबवली गेली. पण ही घटना तू जर घडूनच दिली नसतीस किंवा तिथं तू आला असतास तर कदाचित गोष्टी वेगळ्या असत्या. त्याला अनुषंगाने भगवंत हे उत्तर देत आहेत की निर्मिती करणं माझं काम आहे आणि बुद्धी देणं, ज्ञान देणं हे सुद्धा माझं काम आहे. पण त्या ज्ञानाचा वापर करताना तुम्ही तुमच्या मनाशी अडकून राहिलात तर कितीही बलवान मनुष्य असो तो हतबलच होतो. तू जे सांगतोयस, तुम्ही जे भावंड होतात ही सगळी मनाने हतबल झाले. भीम कित्येक पराक्रम गाजवलेला, धर्म कित्येक युद्ध गाजवलेला, नकुल सहदेव आणि तू स्वतः हजारो युद्ध तू केलेला, उत्तम साधना केलेला, असे 5 देह त्यावेळी तिथं पडले. 5 एका पत्नीचे पती बसले असते तर गोष्ट वेगळी होती. पण ही 5 माणसं तेव्हा तिथं बसलेली होती जी मनाचं ऐकत नव्हती. आणि अर्जुन, मनुष्य जीवनामधला हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो किंवा मध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण मनाच्या स्वाधीन करतो तेव्हा मनुष्य स्वतःचं वैचारिक अस्तित्व गमावून बसतो. माझ्या मनाप्रमाणे झालं नाही. आपण कित्येक वेळा म्हणतो की गोष्ट उत्तम झाली पण मनासारखं झालं नाही, मनाप्रमाणे झालं. याचा अर्थ आपल्या विचारबुद्धीमध्ये कुठंतरी मी आणि मन अशा 2 गोष्टी आहेत. ही 2 कंपना आहेत की जी जागृत अवस्थेत असतात. कोण कोणाचा ताबा घेतं याच्यावरती सर्व गोष्टी ठरतात. तुम्ही 5 पुरुष तेव्हा तिथं जागृत अवस्थेमध्ये बसलेले होता. तुम्ही त्या अबलेकडं म्हणजे द्रौपदीला उच्चारून भगवंत म्हणतात पत्नी म्हणून पाहिलं म्हणून तुमच्या हातनं कुठलीही कृती घडली नाही. पण एक स्त्री म्हणून पाहिलं असतं तर कदाचित हे नियम मी मोडलेत असं तुम्हाला वाटलंच नसतं. हा एक भाग झाला. म्हणजे नियम सुद्धा जेव्हा असतात तेव्हा ते नियम नीट समजून घेणं हे मनुष्याला गरजेचं असतं. 5 अवस्था, त्याच्याबरोबर दरबारात उपस्थित असलेले सर्व अधिकारी व्यक्ती ह्याच्यामधला एकही जण त्यावेळी मदतीला आला नाही. याचा अर्थ असा होतो कोणातच पुरुषार्थ त्यावेळी जिवंत नव्हता असं मला म्हणायला लागेल. मोठ्या भावाने तुम्हाला द्यूतामध्ये पटावर लावल्यावरती आता आम्ही त्याचे दास आहोत आणि ते जर द्यूताचा डाव जिंकला असता तर त्या भावाच्या आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी झाले असतात आणि तो आनंद सुद्धा हा एक प्रकारचा विकृत आनंद ठरला असता की जे समाजापुढे चुकीचं म्हणून आलं असतं. पण मला न्याय निवाडा करताना असं करून चालत नाही. नीट इथं हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. शेवटी प्रत्येक सृष्टी, प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या हातात. जसं आपण म्हणतो की झाडावरचं पान सुद्धा भगवंताच्या शिवाय त्या परमात्म्याशिवाय हालत. ज्या पांडवांच्या शिबिरामध्ये भगवान श्रीकृष्णांचा वावर असायचा, ज्यांची वैचारिकता, बौद्धिकता ही भगवान श्रीकृष्णांना पटत होती, असे पांडव ज्या शकुनींनी जे फासे त्याच्या आज्ञेप्रमाणे चालवले पण हे भगवंताला माहित असून त्यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला नाही. कारण तिथं 2 गोष्टी सामोरे आल्या होत्या. कारण त्याला कृष्णाला माहिती होतं की शकुनीवरती सुद्धा अन्याय झालेला आहे आणि अन्यायकारकाला सहाय्य करणं हे काम असतं. त्याच्यावर अन्याय झाला त्याला चांगला माणूस किंवा भगवंत हा सहाय्य करत असतो. त्याच्या कुटुंबाला, शकुनीच्या कुटुंबाला, पूर्ण कुटुंबाला ह्या धृतराष्ट्रांनी मारलेलं असतं आणि माझ्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे आणि त्याच्यासाठी ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून हे असे माझ्या वडिलांच्या हाडाचे फासे जे माझ्या दृष्टिकोनातनं माझ्या मनाप्रमाणे चालतात ते फासे त्यांनी वापरले. याला न कळत का होईना भगवंताचा पाठिंबा होता. कारण एक प्रकारे भगवंताला त्याचं अनुमोदन होतं. कारण तू तुझ्या कुटुंबासाठी जे काही करतोयस, प्रत्येक माणसाचं आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं हा अधिकार असतो त्या अनुषंगाने. पण तिथं कपट हा जेव्हा भाग आला, हे कपट ह्या 5 भावांना त्याच्यामध्ये एक स्थितप्रज्ञ असलेला, एक धर्माला अनुसरून वागणारा, अधर्मी कृत्य करत. एखादा खेळ आपणही पत्ते खेळतो रोज घरामध्ये, पण ते पत्ते जर पैसे लावून खेळायला लागले तर त्याचा नाव बदलतं, त्याला जुगार म्हटलं जातं. मग फक्त तुम्ही भाऊ द्यूत खेळा एवढं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण ह्या द्यूतामध्ये हळूहळू संपत्ती कशी लाटायची हे जे कौरवांनी अगोदर ठरवलं होतं
आणि पांडव त्याला बळी पडले होते. मग भगवंत अर्जुनाला सांगतात की पार्था, जेव्हा एखादा मनुष्य जो उत्तम बुद्धीचा असतो तो सुद्धा अशा किरकोळ गोष्टींना बळी पडतो, तेव्हा त्याचं बुद्धिवाद, त्याचं बौद्धिक अवस्था ही धुळीस मिळाली जाते. आणि तेव्हा जर मी तुम्हाला थांबवलं असतं किंवा तुम्ही जिंकला असतात, फासे जर मी बदलले असते, म्हणजे शकुनीने टाकलेले फासे, हा कप्तानी खेळतोय कृष्णाला माहिती होतं, असं धरून चालू की ते फासे जर पांडवांच्या बाजूने पडले असते तर पांडव जिंकले असते आणि पांडवांच्या मनामध्ये सुद्धा कुठल्या तरी प्रकारचा अहंकार जास्त निर्माण. आपण खेळलोय कशासाठी? आज जर द्यूत खेळताना काहीतरी लावलं जातं डावावरती, जसं इंद्रप्रस्थ होतं तसंच यांनी महाल उभारलेला होता. हस्तिनापूर एका बाजूला, हस्तिनापूर एका बाजूला इंद्रप्रस्थ. पांडव जिंकले असते तर हस्तिनापूर त्यांना मिळालं असतं. म्हणजे कुठंतरी जुगारामध्ये कोणाचं नुकसान हे नक्कीच होतं, पण अहंकारही त्याच्याबरोबर जागृत अवस्थेमध्ये नक्कीच आला. आणि जो मनुष्य बुद्धिवान असतो, जो मनुष्य समाजामध्ये आपला वावर कसा व्हावा या उद्देशाने आणि त्या योगाने वावरत असतो, त्याला हे भान हवं की आपण अशा गोष्टींच्या मागे लागू नये. आणि त्या गोष्टींना ज्या व्यक्ती, ज्या प्रकृती मान्यता देतात, पाठिंबा देतात, त्यांना सुद्धा शिक्षाही मिळालाच पाहिजे. भगवंताचा न्याय हा पडद्यामागचा न्याय झाला. आज पांडव कौरव जिंकले, यांची नालस्ती झाली, पण सद्विवेक बुद्धी इतकी नीच पातळीला गेली की स्वतःच्या पत्नीला सुद्धा डावाला लावायला त्यांनी कमी केलं नाही, की ज्याच्यावरती अधिकार नाही. पार्था मनुष्य विचार करत नाही. आपला समोर आपल्याकडं काम करणारा एखादा जर दास असेल किंवा दासी असेल तर काही क्षणापुरता आपण तिचा वापर करून घेतो, तिची सेवा घेतो, त्याच्या मोबदल्यात तिला काहीतरी धनधान्य प्रदान करतो, पण तुम्ही तिच्या मनाचा ताबा मात्र घेऊ शकता. तिच्या मनावरती तुमचा कुठल्याही प्रकारे अधिकार नसतो. मग जर तुम्ही पती हा धर्मच पाळला नाही आणि द्रौपदीच्या मनाचा विचार न करता ज्या अवस्थेत ती होती, हा महाभयंकर पाप झाला. की ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत तिला त्या सभेत आणलं गेलं खेचत, तेव्हा तुम्ही नुसताच क्रोध आणि राग हा प्रदर्शित केलात, पण त्याच्यावरती शारीरिक कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीत. कारण का? तर तुम्ही सर्वजण मनाच्या अधीन झाला होता, त्यांनी तुम्हाला थांबवलं. जो मनुष्य मनाच्या अधीन होतो त्याचा जीवनामध्ये ऱ्हास झाल्याशिवाय राहत. मन जेव्हा मनुष्याची बुद्धी ताब्यात घेतं तेव्हा समजायचं की आपण कोणाचे तरी गुलाम ठरलेलो. पण आपण मनात ठेवलं आणि आपण मनाला वरती येऊनच दिलं नाही तर मनुष्य हा उत्तम मार्गाने उत्तम गती प्राप्त करून घेतो. कारण माझं असणं काय आणि नसणं काय, त्यावेळी तिथं मी असलो तरी हे चुकीचं होतं की तुम्ही अधर्मी कृती त्यावेळी केलेली होती आणि त्यावेळी तुम्हाला सहाय्य करणं म्हणजे चूकच होतं. तुम्हा सर्वांना हे कळणं गरजेचं होतं की आपली चूक झाली. मनुष्य चूक करतो ही वेगळी गोष्ट झाली, पण मनुष्य दुःख करतो ही त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. हारल्याचं तुम्ही दुःख केलं, भावानी तुझ्या म्हणजे भीमानी याची मांडी फोडीन, याची छाती फोडीन, या वल्गना जेव्हा केल्या तेव्हा त्यातला पती जागृत अवस्थेत आला असं म्हणताच येणार नाही. कारण त्यातला माणूस जर तेव्हा जागृत अवस्थेत आला असता तर त्यांनी ती कृती त्याच वेळी केली असती. पण नको त्या गोष्टीमध्ये आपण आपल्या ज्येष्ठाला शब्द पाळणं याचा अर्थच तुम्ही तुमच्या मनाला दुसऱ्याच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि तुम्ही सर्व भावंडांनी तुमच्या मनाला त्या ज्येष्ठ अशा युधिष्ठिराच्या ताब्यात दिलं. आणि हे ताब्यात देताना आपल्याला एक पत्नी आहेत हे तुम्ही सर्वजण विसरलात. कारण ज्या क्षणी एखादा डाव जिंकल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे आनंद व्यक्त केलात तो आनंद हा अतिशय विकृत दर्जाचा आनंद, मनामध्ये अहंकार आणि मोह उत्पन्न करणारा. कारण द्यूत हा खेळच मोह उत्पन्न करणारा आहे. मग हे षडयंत्र तुमच्या लक्षात आलं नाही आणि या षडयंत्राला हे समोरचे सगळे साक्षीदार होते. ह्याच्यातलं कोणीही पुढे येऊन द्यूत थांबवला नाही. कारण खेळ जेव्हा जुगारामध्ये बदल त्याचा घडतो तेव्हा कोणीतरी येऊन मध्यस्थी करायला लागते, तेव्हा कोणीही मध्यस्थी केली. ज्या राणीने म्हणजे गांधारीनी नंतर जसं द्रौपदीला अभय दिलं, धृतराष्ट्राने सांगितलं की नाही थांबवा आहे, तिला सोडा, पण हे कृती घडल्यानंतर सांगितलं. हे जर आधी सांगितलं असतं तर कदाचित ते उत्तम कर्मामध्ये गणलं गेलं असतं. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर जर तुम्ही ते कर्म बदलाचा प्रयत्न केलात तर तुम्ही त्या कर्मामध्ये सामील आहात
हे गणलं जातं कारण कृती तुमच्या समोर होत असते पण तुम्ही त्याच्याकडे कान डोळा. मग भगवंतांनी इथे अर्जुनाला सांगितलं की म्हणून मनुष्याला मनावरती ताबा हा उत्तम ताबा हे का म्हणतात पार्था, त्याचं कारण आहे तू मनाशी खचलास, एखादी गोष्ट प्राप्त केली तर मनुष्याला मनात मानसिक समाधान वाटायला पाहिजे, तर तिथं समाधान आलंच, मला अजून हवं आणि जेव्हा अजून हवं हा गोष्ट होते तेव्हा मनुष्य अधोगतीला जातो. आणि जेव्हा सर्व देह हा संपण्याच्या वेळेला येतो तेव्हा कळतं की आता काहीच नाहीये, आपण चुकीच्या मार्गाने गेलो, पण तेव्हा उशीर झालेला. एखाद्याच्यासाठी आपण प्रश्न विचारणं, पण ते प्रश्न जर विचारताना चुकीचे विचारणार असेल किंवा त्याचा चुकीचा अर्थ बाहेर निघणार असेल तर त्या दोन्ही गोष्टींना म्हणजे जो उत्तर देणारा असतो आणि प्रश्न विचारणारा असतो त्याला काहीही किंमत राहत. अर्जुन प्रश्न विचारतोय, पार्थ प्रश्न समाजासाठी प्रश्न विचारतोय. प्रश्न विचारताना तुझं दर्जा घसरून देऊ नकोस. मी तिथं का नव्हतो हा तुझा वैयक्तिक प्रश्न झाला, त्याचं उत्तरही दिलं आणि त्याच्यात तुम्ही दोषी होतात हेही सांगितलं. म्हणजे प्रश्न विचारणाराच मनुष्य जर दोषी असेल तर ती मुलाखत बघणारा म्हणेल काय उपयोग आहे, बघ हा जो प्रश्न विचारतोय हाच मुळात दोषी आहे, तर आपण काय घ्यावं या मुलाखतीत. म्हणून तिथं कृष्ण अर्जुनाला भानावर आणून देतोय. समाजासाठी तुला प्रश्न विचारायचे, स्वतःसाठी तू तर चुकलेलाच आहेस म्हणून ही अवस्था आता आलेली, सर्व चुकलेले आहात. पण धर्म स्थापनेसाठी जर मूल्यमापन केलं तर तुमचं पारडं जड आहे आणि समोरच्या पारड्यातलं ज्यांचं जड आहे पण ते यायला तयार नाहीत त्याला काही करू शकतो, त्यांच्या कर्माचा भोग आहे. कर्म आपण असंच चालतं, मनाच्या विरुद्ध चालतं आणि मनाबरोबर पण चालतं. पण आत्मिक शक्ती ही इतकी शक्तिवान आहे की क्षणामध्ये ती काही करू शकते. आणि इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत ती तुझी ताकद गेलेली आहे कारण तू मनाच्या स्वाधीन झालेला आहेस. मनुष्य मनाच्या स्वाधीन होतो. ज्या घरामध्ये अडचणी येतात, जीवनामध्ये अडचणी येतात, त्या सर्व व्यक्ती मनाच्या अधीन झालेल्या असतात. मी कायम प्रयत्न करत असतो सगळ्यांना बाहेर काढायचा. म्हणून इथं त्यांनी ध्यान योग जो अक्षर ब्रह्मामध्ये सांगितलेला आहे, स्वाध्याय सांगितलेला आहे की स्वतःचं अध्ययन, स्वचं अध्ययन म्हणजे मनाची ताकद कशी वाढवावी. माणसानी देहाबरोबर देह कितीही उत्तम बलवान बनवा पण मन उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला साधनाच लागते. तुम्ही व्यायाम करून, कष्ट करून, शेती करून, उत्तम खाणं पिणं ठेवून देह उत्तम ठेवू शकता. पण एवढा मोठा देह जर मन कमकुवत असेल तर क्षणात कोसळतो. आणि कितीही लहान असेल आणि मन कणखर असेल तर कुठल्याही गोष्टीला तो सामोरं जाऊ शकतो आणि संकटातनं नक्कीच बाहेर पडू शकतो. म्हणून स्वच अध्ययन अर्जुन असणं महत्वाचं. म्हणून ध्यान हे करणं गरजेचं आहे. आपण मनाच्या मागे जातो, तू म्हणतोय तसंच करू नको, आपण आता ध्यान नको करायला, कारण काय करायचं आहे तेच मनुष्याला कळत. एखादी गोष्ट प्राप्त झाली, एखाद्या गोष्टीवरती विजय मिळवला तर ती गोष्ट मनातनं जात नाही. मन ते तुला सारखी आठवण करून देते, तू या गोष्टीचा विजय मिळवला होतास, तू असा आहेस, तू तेवढा मोठा आहेस, तू असा आहेस, आणि ते तुझ्या मनामध्ये अहंकार निर्माण कर. इतकं वाईट मन हे असतं आणि तू ते ताब्यात ठेवत नाहीस तर ते तुला ताब्यात ठेवतं. म्हणून सगळ्या गोष्टींची अडचण आहे. आज तू राहिलेलं नाहीयेस, तुझं मन हे आता काम करतंय म्हणून हे सगळं तुझी शारीरिक अवस्था झालेली आहे. आज मनात आलं म्हणून तू मला म्हणलास की एवढ्या वर्ष बरोबर होतास पण तुझं गुरुतत्व सांगितलं, पण देहात होतो तेव्हा तू ओळखलं नाहीस कारण मनाच्या कुठल्याच दृष्टिकोनातनं तू मला पाहिलं नाही आणि तुझ्या मनानेही तुला त्याची जाणीव करून दिलं नाही कारण मनाला स्वैराचार हवा होता. कदाचित असंही झालं असतं, हा द्यूताचा खेळ झालाच नसता. आता मी कसं वाचू, आता संकटातनं कसा बाहेर पडू ह्याच्यासाठी तुम्ही आलात. पण आपण द्यूत खेळायला जाऊ का, द्यूत खेळायला जावं का हे विचारायला तुम्ही आला नाही. मनुष्याचं जीवनही असंच आहे. कृती करताना तो माझी आठवण काढत नाही, पण केलेली कृती जर आपल्या मनाविरुद्ध घडली तर तो माझी मात्र लगेच आठवण काढतो आणि अपेक्षा ठेवतो की मी तिथं हजर असावं. अर्जुना, हा मनुष्य जीवनाचा सगळ्यात मोठी दुःखद गोष्ट आहे की तो मनाला स्वतःला झोकून देतो आणि मन त्याचा ताबा घेतो. म्हणून ध्यान मार्ग मी सांगितलेला आहे, ध्यान देणं. अर्जुन कृष्णाला विचारतो ध्यान म्हणजे काय करावं, नक्की स्वचं अध्ययन करावं म्हणजे काय करावं हे तू सांगितलंस, कळलं. तिथंच थांबला अर्जुन, कारण त्याला कळलं की हे प्रकरण माझ्यावरतीच शिकण्यासारखं आहे. आता म्हणला की मी तिथं असतो तर कदाचित आज तुमच्या बरोबर नसतो आणि तुम्हीच चुकीचे वागलेला. अर्जुनाला पटलं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक व्यक्ती दडलेल्या असतात, कधी तो वडील, कधी भाऊ, कधी मुलगा, अशी सगळी कार्यान्वित करत असतो, पण मन एकच असतं आणि हेच सगळ्यांना हलवत असतं आणि या भूमिका आपण विसरून जातो. आणि तिथं तुम्ही विसरला. त्या अर्जुनाला कळलं की आपल्या सगळ्या पाची भावांची चुकी झालेली आहे. त्यामुळे मी हा कृष्णाला प्रश्न विचारला किंवा त्याचा काही
हेच नव्हतं. कारण द्रौपदीला आशा होती तेव्हा सुद्धा, हे माझे नवरे जे बलवान आहेत हे काहीतरी नक्की करतील, सगळे शूर आहेत, ह्याच्यातला एक तरी काहीतरी करेल. एक जरी प्रतिकार करायला उभा राहिला असता तेवढं ताकदवान होता, म्हणून ती काही कुठलाही प्रतिकार कर. तिने त्यावेळी कृष्णाला हाक मार. पण जेव्हा तिने पाहिलं की या सर्व गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत आणि हे मनाने यांना स्वाधीन करून घेतलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये अध्याय आहे, हिने पाहिलं आपल्या नवऱ्याला, दुःख झालं, पुरुषार्थ संपला आणि तिथं दुःखाश्रू व्हायला लागले. काय झालं, काय करून बसलो, माझ्या बायकोची विटंबना होते, काही करू शकत नाही, दुःख झालं. याचाच अर्थ षंड व्यक्ती कोणी नाही. पुरुषार्थ मारला गेला, पुरुषार्थ मेला. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता माझ्या समोर काही पर्याय. सगळ्यांना तिने विनवणी केली. कर्म कसं काम करतं बघा. ह्या 5 जणांना द्रौपदीने बोल लावलेच, कर्णाला लावले, दुर्योधनाला लावले, दुःशासनाला पहिल्यापासून तिने सांगितलं की मी तुझी मोठी भाऊज आहे, तू तिच्याकडे असं बघू नकोस, माझ्याकडे हात ओढू नकोस, द्रोणाचार्यांकडे पाहिजे. आचार्य तुम्ही तर गुरु आहात, तुम्ही सांगितलं तर थांबू शकतं. त्यांनी मान खाली घातली. देह आणि मन ह्याची सांगड झाली नाही, कारण द्रोणाचार्यांच्या मनाने सांगितलंय तू काही बोलू नकोस, आपलं युद्ध करत द्रुपदाशी बदला घ्यायचा, शांत बस. भीष्माचार्यांना केलं, भीष्माचार्यांकडे पाहिलं, भीष्माचार्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. पण तिला असं वाटलं की अश्रू न येता त्याच्यातनं अग्नी बाहेर पडावा. शासन जेव्हा करतो तेव्हा घर आणि दार हे आपलं नसतंच, फक्त न्याय ही एकच गोष्ट असते जी तिथं भीष्माचार्यांनी पाळली गेली नाही. वडीलधारा म्हणावं कोणाला, त्यांना म्हणावं ज्या कुलवधूचा अपमान होत असताना, मी हाक मारत असताना सुद्धा ते मान खाली घालतात, तिच्यासारखं षंड व्यक्ती कोणी. तिच्या मनाचा एक एक त्रागा राग 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 वर येत होता. शेवटी धृतराष्ट्राकडे तिने बघितलं. आता अंध आहे पण राजा आहे. धृतराष्ट्रांनी काही केलं नाही, मी निर्बल आहे, मी काहीच करू शकत नाही. मग काही करू शकत नाही तर तू त्या सिंहासनावर कसा बसलास? तेव्हाही कोणी काही बोललं. गांधारी पर्यंत गेलं आणि गांधारी तेव्हा बोलली जेव्हा द्रौपदीने सांगितलं यांना असा शाप देते, तेव्हा गांधारीने मध्यस्थी. कारण तिला माहिती होतं द्रौपदीच्या शब्दांमध्ये ताकद होती. जर तिने काही शाप दिला असता तर कदाचित ती द्रौपदीनीच तिथं त्या दुर्योधन दुःशासन सर्व दरबाराला आगीनी भस्मसात करून टाकलं असतं. इतकी ताकद द्रौपदीमध्ये होती. आणि तिच्या लक्षात आलं, आई जागृत झाली आणि देहबुद्धीने सांगितलं की थांबा, हिला सोडा. ह्याच्यात स्वार्थ होता, प्रेम न. माझ्या मुलाला काही होऊ नये ह्याला शाप हिने उच्चारला. कारण तेव्हा आपल्या साधनेमध्येच अशा काही गोष्टी होत्या की ऋषींच्या कोणी वाटेला गेलं की ऋषी क्रोधित झाले की शाप द्यायचे, की जे फलद्रूप व्हायचे. तीच ताकद, पांडवांपेक्षा जास्त ताकद ही द्रौपदीमध्ये होती. इतकी ताकदवान होती ती, अग्नी तत्वाला स्वीकारलेली होती आणि त्याची जाण गांधारीला होती. ही आपल्या मुलांबद्दल ही काही जर बोलली तर त्याप्रमाणे घडेल, तर त्याच्यापेक्षा आत्ताच्या आत्ता थांबवा. ही तिच्यातली स्वार्थी आई जागृत झाली. परत मनाने खेळ खेळले. हे सगळे मनाचे खेळ आहेत. भगवंत अर्जुनाला हे मनाच्या खेळाची कथा सांगतायत. मग अशा नीच माणसांना जे फक्त देहबुद्धीतनं, मनुष्य कशासाठी होतं? एखादा मनुष्य रडत येतो, आपण त्याला म्हणतो का रे का रडतोय, तो अति रडतो. आपण त्याला विचार काय झालं, तू काळजी करू नको, मी आहे. पण त्या मनुष्याच्या मनात काय चाललंय हे बाहेरच्या माणसाला ओळखतायत. असंच इथं चाललं. ही सगळी जग किंवा हे सगळं दुनिया ही त्यावेळी जी घडलेली होती ही सगळी कृत्रिम प्रेमाची दुनिया होती. आणि द्रौपदीने प्रत्येक दरवाजा ठोठावून पाहिला होता, कोणीतरी मदत करा. कोणीच केली नाही. आणि कोणीच केलं न करता पहिल्यांदा का हाक मारली नाही तिने? कृष्णाला पहिल्यांदाच तिने हाक मारायला पाहिजे होती. पण तिला कुठेतरी मनामध्ये वाटलं होतं की माझा नवरा आहे, एकतरी येईल, माझं सासर आहे, एकतरी येईल. कोणीही आलं नाही. म्हणजे महाभारतातला द्यूत खेळ आणि पुरुषार्थ ह्याचा जर सांगड घालायचा प्रयत्न केला तर षंड आणि शिक्षेला पात्र असेच सर्वजण जी त्यांना शिक्षा नंतर मिळालीच आहे. पण म्हणून मग द्रौपदीला कृष्णाचा धावा करायला लागला की तू ये, आता मला तू वाचव. कृष्णाचं जेव्हा आवाहन केलं तेव्हा सुद्धा एकतरी नवरा बोलला, म्हणजे माझ्या पत्नीची मी रक्षण करू शकत नाही पण दुसरा रक्षण करतोय म्हणून आपली पत्नी दुसऱ्याला हाक मारतोय आणि आपण अश्रू गाळत बसायचं. भगवंतांनी यांना सांगितलं मनाचा हा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे. हा शरीराचा नाही, हा मनाचा कमकुवतपणा आहे पार्था. की तुमची चूकच. मला हाक मारल्यानंतर मी यायचं की नाही हा भाग वेगळा होता, मी येणारच होतो. तिने हाक मारो न मारो पण शेवटपर्यंत मनुष्याला अपेक्षा असते, प्रतीक्षा असते, त्याच्यापैकी कोणीही साथ दिली नाही. नीट भगवद्गीता वाचली तर कळतं की जेव्हा वस्त्र पुरवलं गेलं असं म्हणतात, लज्जा आपण ते मालिकांद्वारे वगैरे बघतो, कशा तऱ्हेने कृष्णाने तिचं
द्रौपदीचं रक्षण केलं, एक वलय निर्माण केलं की ही आता ह्याच्या वलयामध्ये सुरक्षित राहील. पण हेच वलय करायच्या अगोदर भगवंतांनी प्रत्येकाला संधी दिली, असं सोडलंच नाही. आणि ह्याच बरोबर त्यांनी हेही सांगितलं हिच्या कर्माचं फळ सुद्धा हिला मिळालं. आपण जीवनामध्ये बोलताना कृती करताना भान ठेवत नाही, बोलून मोकळं. जसं प्रत्येकाने अभ्यास केला भगवद्गीतेचा, महाभारतात, त्यांनी सांगितलं ही आंधळ्याचा मुलगा आंधळा म्हटलं म्हणून हे सगळं भडक. कुठल्या तरी गोष्टीला काही कारणं असतात. मग कारण जेव्हा आपण घडवून देतो किंवा करून देतो, स्वतःचाच नाश होण्यासाठी आपण मनुष्य काही वेळा कारणीभूत ठरतो. इथं तसंच झालं. हसण्याची गरजच नव्हती, पण ती हसली म्हणजे तिला मोह होता की मी ज्या राजवाड्यात राहते तो इतका सुंदर आहे की याच्यामध्ये कोणाला कळत पण नाहीये पाणी कुठलं आणि फरशी कुठली. आणि त्याच्यात हा आंधळ्याचा मुलगा पडला. आधीच मनामध्ये राग. भगवंतांनी याला सांगितलं ही सुद्धा मनाची ती अवस्था आहे. मन कसं करतं, हसाची तिला सांगितलं हस, तू हस याच्यामध्ये तू हस, त्याला चिथव. आणि चिथवल्यावर तो भडकला. तेव्हा त्याच्यातला पुरुषार्थ जागृत अवस्थेत झाला दुर्योधनाचा. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तुमचा पुरुषार्थ कुठे गेला होता? दुर्योधन मागा हटला का? दुःशासन मागा हटला का? त्यांनी त्याच्या कर्माने भोग उत्पन्न करून ठेवले, पण ते पुरुषार्थाच्या दृष्टिकोनातून मागे हटले नाहीत. की दरबारात एवढी माणसं आहेत म्हणून दुःशासनाने घाबरून हात सोडला नाही तिचा, किंवा दुर्योधनाने आपल्या वल्गना मागा घेतल्या नाही. तो अजूनच बेभान झाला. आणि जेव्हा मनुष्य तेव्हाही मनाचं त्याच्या मनाने चुकीचा कौल दिला, देहानी त्याची प्रतिक्रिया, त्याची रिॲक्शन जी दिली ही चुकीच्या मार्गाने दिली, आणि त्यांनी पुढे महाभारत घडलेलं आहे. पण तेव्हा त्याच्यात पुरुषार्थ होता, घाबरला नाही तो. तुम्ही काय करता? तुम्ही आमचे दास आहात. जेव्हा समोरच्याचा पुरुषार्थ जागृत अवस्थेत होतो तेव्हा समोरच्या मनाचं मन एकच खातं याच्यावरनं सिद्ध होत. एखादी गोष्टी नुसते आले, कोणीतरी आले, महाराज आले, कोणतरी आले की सगळे शांत 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 होत. एखादं किती गाव गुंड असो, गावामध्ये गुंडगिरी असो किंवा काही असो, आणि मग त्या गावात त्या राज्याचा मुख्यमंत्री असो तो किती बारीक असो, तो आला की सगळे शांत होतात. का? देहारी तर असले 10 मुख्यमंत्री फिरवायची ताकद आहे, पण मन काय, मन कमकुवत झालं. त्याचं मन सांगतं नाही हा याचा दर्जा काय, हा मुख्यमंत्री, हा बारीक जरी असेल, याच्यात ताकद जरी नसली तरी हा मुख्यमंत्री आहे. त्याचं मन सांगतं तू शांत बस. म्हणजे देह असून उपयोग नाही. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत ह्या तुमच्या झालेल्या चुका आहेत. त्याचे भोग तर त्यांनी उत्पन्न केलेच, पण त्याच्यात तो पुरुषार्थ होता, आणि तो पुरुषार्थच तुझ्या बायकोला लागला. त्यांनी ज्या पद्धतीने हिणवलं, डोळ्यासमोर आहे ना, 5 पती महापराक्रमी हे असून सुद्धा एखाद्याची तेवढी योग्यता पण नाही अशी व्यक्ती त्या 5 पतींसमोर एखाद्या स्त्रीचा अपमान करते, तिला किती राग आला असेल, किती चिडली असेल. पण हे सुद्धा भगवंतानी पाहिलं. कारण भगवंत अर्जुनाला म्हणाला हा सृष्टीचा नियम आहे, मी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा ठेवत असतो, अन्यथा मी आहेच आहे. पण ज्यावेळी मी सुबुद्धी आणि कुबुद्धी दोन्ही वाटतो तेव्हा मी पण आशा ठेवून असतो काहीतरी घडेल. आणि तिच्या कर्माच्या अनुसाराने तिचं तिचं फळ तिला तिथं मिळालं. ती बोलली, त्याची चूक झाली, तिने तिचं क्षमा मागितली असती तर तो विषय तिथं संपला असता. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्याच नसत्या. म्हणून भगवंतानी कायम भगवद्गीतेमध्ये सांगताना सांगितलेलं आहे की मन हे दोन्ही बाजूनी कार्यान्वित असतं. फक्त ज्याच्यावरती अत्याचार होतो तोच म्हणजे चूक हे आहे, मनुष्य गरीब आहे असं नाही, त्याची कुठेतरी चूक असते. आणि तोही कोणाची तरी वाट बघत असतो. जसं हिनी नवऱ्यांची सगळ्यांची पाहिली, नाही झाल्यावरती भगवंत आले, वलय निर्माण केलं, पण तेवढंच हस्तक्षेप नाही केलं जीवनात. लढाई तुमची तुम्हालाच लढायची होती. सगळ्यांना कळलं आता काय आपण असं आहे, आपलं सगळं गेलेलं आहे. भगवंत अर्जुन सांगतात जो मनुष्य मनाच्या विरुद्ध घटना करतो, जो मनाच्या विरुद्ध कृती करतो, तो सर्वस्व गमावल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनाला पहिलं आपण ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. हे काय करतंय म्हणून स्व अध्ययन पाहिजे. आपलाच अभ्यास आपण करणं गरजेचं. एखादी गोष्ट प्राप्त झाल्यावर आपण शांत बसत नाही. एक गाडी आल्यावर आपण शांत बसत नाही. आपलं लगेच मन सांगतं एकच आली, अजून एक पाहिजे. तुम्हाला ते कायम उसकवत असतं, स्थिरता लाभू देत नाही. मग ह्या मनाला पहिल्यांदा अर्जुना ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून स्व अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि स्व अध्ययनासाठी आपल्या मनाची, आपल्या देहाची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून ध्यान योग हा खूप महत्वाचा आहे. ध्यान कसं करायचं? अर्जुन कृष्णाला विचारतो की तू ठीक आहे, पण ध्यान अवस्थेने एवढ्याच या गोष्टी सगळ्या प्राप्त होऊ शकतात? कृष्ण अर्जुनला म्हणतो ज्याचा तू महत्व देतोय त्याला किंमतच दिली नाही तर त्याचं कामच नाही काही, तो काही विचारच करू शकणार. आजही तुझ्या हा तुम्हाला प्रश्न कोणी विचारला? तुझ्या मनाने विचारला की फक्त ध्यान केल्यानंतर मला ही अवस्था प्राप्त होईल का? फक्त शांत ठिकाणी ध्यान प्राप्त होतं का? तर नाही. लक्ष हे क्षणोक्षणी मनाचं काम करत असतं.
आणि ते साध्य करत असतं. तुझ्या खांद्यावरचं गळून पडलेलं हे गांडीव हे मन खचल्यामुळे झालेलं आहे. आणि तू कितीही उत्साह दाखवलास तर जोपर्यंत तुझं मन हे तयार होत नाही, मन कणखर होत नाही, तोपर्यंत तुझ्या हातनं हे गांडीव काही चालवलं जायचं नाही. त्यामुळे मन काय आहे, तुला जे काय शिकवलं होतं आणि तू ज्या काही साधना केलेल्या होतास त्याचा विचार तू कर, ते तू आठव. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.